श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. देवर्षी नारद रचित भक्तिसूत्रे. भक्ती मार्गाचे आद्य आचार्य देवर्षी नारद यांनी भक्तीचे सूत्रात्मक वर्णन 84 सूत्रामध्ये केले आहे. यात त्यांनी प्रेमास्वरूप भक्तीचे स्वरूप, भक्तीतील अनन्यता, भक्तीची लक्षणे, ती प्राप्त करण्याची साधने, भक्तीचे प्रकार, भक्तीची सुगमता, भक्तीने होणारी फलप्राप्ती आदींचे अतिशय सुंदर वर्णन लहान लहान सूत्रांच्या रूपाने केले आहे. प्रथम देवर्षी भक्तीची व्याख्या करतात. ते म्हणतात, भक्ती ही ईश्वराचे बाबतीत परम प्रेम स्वरूप आहे. अर्थात भगवंताचे चरणी अनन्य प्रेम असणे म्हणजेच भक्ती होय. सर्व पदार्थांपासून संपूर्णपणे इच्छारहित होऊन समस्त ममता आणि आसक्ती यांचा त्याग करून भगवंताचे चरणी स्थित होणे या स्थितीस अनन्यता असे म्हणतात. देवर्षी पुढे म्हणतात, ही भक्ती अमृत स्वरूपा सुद्धा आहे. भगवंताच्या ठिकाणी अनन्य प्रेम हेच खरे अमृत आहे. ज्या भाग्यवान व्यक्तीला हे प्राप्त होते ती त्याचे पान करून अमर होते. त्याचा जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होते. देवर्षी पुढील सूत्रात म्हणतात, ही परम प्रेमरूप आणि अमृतरूपी भक्ती प्राप्त करून घेऊन मनुष्य सिद्ध होतो, अमर होतो आणि तृप्त होतो. या संदर्भात भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भागवतातील 11व्या स्कंदातील 14व्या अध्यायातील 14व्या श्लोकात म्हटले आहे, माझ्या ठिकाणी चित्त समर्पित करणारे माझे प्रेमी भक्त हे मला सोडून ब्रह्मदेवाचे पद, इंद्राचे पद, चक्रवर्ती राज्यपद तसेच भिन्न भिन्न लोकांचे अधिपत्य, योगाच्या सर्व सिद्धी, सायुज्य मुक्ती इत्यादी कशाची सुद्धा इच्छा करीत नाहीत. देवर्षी पुढील 5व्या सूत्रात म्हणतात, प्रेमास्वरूप भक्ती प्राप्त झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही, शोक करीत नाही, कोणाचाही द्वेष करीत नाही, कोणत्याही वस्तूमध्ये तो आसक्त होत नाही आणि त्याला विषय भोगांची प्राप्ती करून घेण्याची इच्छाच उरत नाही. या संदर्भात भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील 17व्या श्लोकात अर्जुनास म्हटले होते, अरे पार्था, जो भक्त कधीही अति आनंदित होत नाही किंवा कोणाचा द्वेष करीत नाही, शोक करीत नाही आणि कामना इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ अशुभ घटना घडल्या तरी सर्वांचा बाबतीत सम असतो, तो भक्तिवान पुरुष मला प्रिय असतो. देवर्षी पुढील सूत्रात म्हणतात, प्रेमास्वरूप भक्ती प्राप्त करून मनुष्य उन्नत होतो, म्हणजे स्तब्ध होतो, शांत होतो आणि आत्माराम बनतो. प्रेमी भक्त सतत प्रभूचे गुणगान ऐकत आणि चिंतन करीत असतो. भक्तीशिवाय अन्य कोणत्याच गोष्टीची जाणीव त्याला असत नाही. अशा प्रकारे देवर्षींनी प्रेमभक्तीच्या स्वरूपाचे वर्णन प्रथम 6 सूत्रामध्ये केले आहे. 7व्या सूत्रात देवर्षी म्हणतात, प्रेमास्वरूप भक्ती ही कामनेने युक्त नसते, कारण ती निरोधाच्या स्वरूपाची आहे. ही भक्ती संपूर्णपणे त्याग स्वरूपाची आहे. या भक्तीमध्ये धन, संतान, कीर्ती, स्वर्ग इत्यादी गोष्टीची इच्छाच नसतेच. मोक्ष प्राप्तीची सुद्धा कामना नसते. निरोध या शब्दाचे स्पष्टीकरण करताना देवर्षी पुढील 8व्या सूत्रात म्हणतात, लौकिक आणि वैदिक अशा सर्व कर्मांच्या त्यागाला
निरोध असे म्हणतात. प्रेमाभक्तीमध्ये कर्मत्याग आपोआपच घडून येतो. प्रेमाभक्तीमध्ये मदोन्मत्त असलेला भक्त आपल्या प्रियतम भगवंताला सोडून अन्य कोणतीच वस्तू जाणत नाही. त्याचे मन कृष्णाकार झालेले असते. पुढील सूत्रात देवर्षी म्हणतात, प्रियतम अशा भगवंताच्या ठिकाणी अनन्यता आणि त्याला प्रतिकूल असलेल्या विषयांमध्ये उदासीनता याला सुद्धा निरोध असे म्हणतात. प्रेमी भक्ताच्या द्वारे होणारी प्रत्येक क्रिया ही आपल्या प्रियतम भगवंताला अनुकूल अशीच होत असते. त्याच्या द्वारा प्रतिकूल क्रिया होतच नाहीत. अनन्यतेबद्दल सांगताना देवर्षी पुढील 10व्या सूत्रात म्हणतात, आपल्या प्रियतम भगवंताला सोडून अन्य आश्रयाचा त्यागाचे नाव अनन्यता आहे. चराचर विश्व हे आपल्या भगवंताचे शरीर आहे असे भक्त जाणत असतो. त्याला दुसरे काही दिसतच नाही. पुढील सूत्रात देवर्षी नारद म्हणतात, लौकिक आणि वैदिक कर्मांच्या मधील भगवंताला अनुकूल असलेले कर्म करणे म्हणजेच त्याला प्रतिकूल असणाऱ्या विषयांमध्ये उदासीनता होय. अनन्य भावाने कर्म करणाऱ्या भक्ताकडून प्रतिकूल असणाऱ्या कर्मांचा आपोआप त्याग होऊन जातो. कर्मे 4 प्रकारची असतात. एक नित्य कर्म, दुसरा नैमित्तिक कर्म, तिसरा काम्य कर्म आणि चौथा निषिद्ध कर्म. यातील निषिद्ध कर्मे जसे चोरी, व्यभिचार, मद्यपान, मांसाहार इत्यादी तर सर्वथा त्याज्यच आहेत. शास्त्रीय काम्य म्हणजे सकाम कर्मे ही बंधनकारक तसेच जन्म मृत्यूच्या चक्रात टाकणारी असल्याने त्याज्य आहेत. उरलेली नित्य आणि नैमित्तिक कर्मे ही लौकिक आणि वैदिक विधीला अनुसरून फळाची आसक्ती सोडून केवळ भगवंताच्या आज्ञेनुसार भगवंताच्या प्रित्यर्थच करावयास हवी. 12व्या आणि 13व्या सूत्रात देवर्षी म्हणतात, विधी निषेधाच्या पलीकडील अलौकिक प्रेमाची प्राप्ती करून घेण्याच्या मनात दृढ निश्चय झाल्यानंतर सुद्धा शास्त्रांचे रक्षण केले पाहिजे. म्हणजे भगवंताला अनुकूल अशी शास्त्रोक्त कर्मे करावयासच हवी, अन्यथा पतित होण्याची शक्यता असते. देवर्षी पुढील 14व्या सूत्रात कर्माबद्दल विवेचन करताना म्हणतात, लौकिक कर्मे सुद्धा बाह्य ज्ञान असेल तोपर्यंतच विधीपूर्वक करावयास हवीत, परंतु जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत भोजन इत्यादी कार्ये होतच राहतील. वैदिक कर्मांच्या बरोबर लौकिक उदरनिर्वाह, गृहस्थाश्रमाचे पालन इत्यादीसाठी आवश्यक कार्ये सावधपणे भगवंताला अनुकूल अशा प्रकारे आणि त्याच्यासाठीच करावयास हवी. यानंतर देवर्षी प्रेमरूप अशा भक्तीची लक्षणे 15व्या सूत्रापासून सांगण्यास सुरुवात करतात. प्रथम ते विविध आचार्यांनी सांगितलेले भक्तीच्या स्वरूपाबद्दल सांगून नंतर स्वतःचे मत सांगतात. पराशरांचे पुत्र भगवान वेदव्यासांच्या मते भगवंताच्या पूजा अर्चा इत्यादीमध्ये अनुराग असणे म्हणजे भक्ती होय. श्री गर्गाचार्य यांच्या मते भगवंताची कथा इत्यादींमध्ये अनुराग असणे हीच भक्ती होय. श्री भगवंताच्या दिव्य लीला, महिमा, गुण आणि त्यांच्या नामांचे कीर्तन तसेच श्रवण यामध्ये रममाण होऊन जाणे हे भक्तीचे प्रधान लक्षण आहे. शांडिल्य ऋषींच्या मते आत्मरतीलाच विरोधी नसणाऱ्या विषयांमध्ये अनुराग असणे हीच भक्ती आहे. अखंडपणे शुद्ध अशा आत्मस्वरूपात रत राहणे हीच आत्मरती होय. या संदर्भात श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, आत्मा या स्वरूपात प्रत्येक प्राण्यामध्ये श्री भगवंतच विराजमान आहे, म्हणून त्या सर्वात्मा अशा
भगवंतामध्ये आवड प्रेम असणे हीच भगवंताची भक्ती आहे आणि अशी भक्ती करणाऱ्याला मुक्ती प्राप्त होते यात संशय नाही. सूत्र 16 ते 18 येथे संपन्न झाले. 19व्या सूत्रात देवर्षी स्वतःचे मत सांगतात. त्यांच्या मते आपली कर्मे भगवंताला अर्पण करणे आणि भगवंताचे थोडेसे जरी विस्मरण झाले तरी अतिशय व्याकुळ होणे म्हणजेच भक्ती होय. महर्षी व्यास, गर्ग आणि शांडिल्य यांनी सांगितलेल्या भक्तीच्या लक्षणांशी देवर्षींचा कोणताही विरोध नाही. मागील सूत्रात सांगितलेल्या सिद्धांताचे दृढीकरण करण्यासाठी देवर्षी सांगतात, वस्तुतः भक्तीचे हेच स्वरूप आहे. यानंतर देवर्षी नारद अशा प्रेमाभक्तीचे उदाहरण म्हणून व्रजातील गोपींची श्रीकृष्णाप्रती असलेल्या भक्तीचे वर्णन करतात. गोपींचे तन मन धन लोक परलोक हे सर्व श्रीकृष्णाला अर्पण केले होते. त्या रात्रंदिवस श्रीकृष्णाचे चिंतन करीत गदगद वाणीने सतत श्रीकृष्णाचे गुणगान करीत असत. पुढील 23व्या आणि 24व्या सूत्रात देवर्षी म्हणतात, भगवंताला भगवंत म्हणून जाणल्याशिवाय केले जाणारे प्रेम हे जाराच्या प्रेमासमान असते. या जाराच्या प्रेमामध्ये प्रियतमाच्या सुखाने सुखी होणे ही गोष्ट नसते. अशा प्रकारे देवर्षींनी 15 ते 24 या 10 सूत्रांमध्ये प्रेमारूप भक्तीची लक्षणे उदाहरणासह सांगितली आहेत. देवर्षी पुढील 25व्या सूत्रात सांगतात, ही प्रेमरूप भक्ती कर्म ज्ञान आणि योग यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कर्म ज्ञान आणि योग मार्ग या तिन्हीमध्ये वर्ण आश्रम अधिकार योग्यता इत्यादींचा विचार केलेला असतो. परंतु भक्तीमध्ये स्त्री पुरुष ब्राह्मण शूद्र या सर्वांनाच भक्ती करायचा अधिकार असतो. श्रीमद भागवतातील 11व्या स्कंदातील 20व्या अध्यायातील 21व्या श्लोकात भगवान म्हणतात, उद्धवा, ज्याप्रमाणे माझी दृढ भक्ती मला वश करून घेते त्याप्रमाणे योग ज्ञान धर्म स्वाध्याय तप आणि त्याग हे मला वश करून घेऊ शकत नाहीत. संतांना प्रिय अशा आत्मरूपी मी केवळ श्रद्धायुक्त भक्तीच्या द्वारे वश होऊ शकतो. देवर्षी पुढे म्हणतात, ही प्रेमाभक्ती फलस्वरूप आहे, ती साधन नव्हे. जी भक्ती ज्ञानाचे साधन मानले जाते ती गौणी भक्ती होय. ही सामान्य उपासना आहे, ती प्रेमरूप भक्ती नव्हे. प्रेमरूप भक्ती तर सर्व साधनांचेही फळ आहे. काही आचार्यांचे असे मत आहे की या भक्तीचे साधन ज्ञानच आहे. अन्य आचार्यांचे मत असे आहे की भक्ती आणि ज्ञान हे परस्पर एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. ब्रह्मकुमार अर्थात सनतकुमार आणि देवर्षी नारद यांच्या मतानुसार भक्ती ही स्वतःच फलरूप आहे. म्हणून ही भक्ती साधनही आहे आणि साध्य सुद्धा आहे. मूळ ही तीच आणि फळ ही तीच आहे. भक्तगण हे भक्तीसाठीच भक्ती करतात. देवर्षी पुढील सूत्रात म्हणतात, म्हणून संसाराच्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या माणसांनी भक्तीचेच ग्रहण करावयास हवे. प्रत्यक्ष भगवंत त्या मुमुक्षूचा प्रेमास्पद बनून त्याचे बरोबर दिव्य लीला करतात. अन्य मोठ्या साधनांनी सुगमतेने न मिळणारी अति दुर्लभ अशी मुक्ती मुमुक्षूकडे मागितल्याशिवायच भक्तीमुळे येते. परंतु भक्त मुक्तीची उपेक्षा करून भक्तीवरच लुब्ध असतो. येथे 33 ते 38 सूत्रे संपली. देवर्षी नारद पुढील सूत्रात
प्रेमारूपी भक्तीची साधने आणि सत्संगाचा महिमा वर्णन करतात. विषयांचा त्याग आणि संघाचा त्याग याचे द्वारा भक्ती साधता येते. प्रत्येक जीवाच्या मनामध्ये आनंद स्वरूप असणाऱ्या परम प्रेम स्वरूपी अशा भगवंताचा चिद असे असतो, वास असतो. परंतु तो विषयांकडे प्रवाहित झाल्याने त्याच्या प्रेमाचा प्रवाह दूषित होतो आणि त्यामुळेच ते प्रेम दुःख उत्पन्न करणाऱ्या कामाच्या रूपाने परिवर्तित होते. या कारणानेच अशा पुरुषाला परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाचा प्रकाश प्राप्त होत नाही. प्रेमाच्या दिव्य स्वरूपाच्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी जीवाची विषयाकडे असणारी धाव पालटून ती ईश्वराभिमुख करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शास्त्रात 2 उपाय सांगितले आहेत. पहिला विषयांचा स्वरूपतः त्याग करणे आणि दुसरा विषयांच्या आसक्तीचा त्याग करणे. देवर्षी पुढील 36व्या सूत्रात सांगतात, अखंड भजनाने भक्तीचे साधन सिद्ध होते. भजन हे भक्तीचे प्रधान अंग आहे. हे साध्य आणि साधन दोन्ही आहे. ज्यांना भगवंताचे प्रेम प्राप्त झाले आहे त्यांना अखंड भजन हे स्वाभाविक होते. पुढील सूत्रात देवर्षी म्हणतात, लोक समाजामध्ये सुद्धा भगवंताच्या गुणांचे श्रवण आणि कीर्तन यांच्यामुळे भक्तीचे साधन सिद्ध होते. श्रीमद भागवतात भगवान उद्धवास सांगतात, अरे उद्धवा, जे लोक माझे ठाई मन लावून श्रद्धापूर्वक व आदरपूर्वक माझे नामगुण लीला कथा ऐकतात, गातात आणि त्यांचे अनुमोदन करतात, त्यांची माझे ठाई अनन्य भक्ती उत्पन्न होते. देवर्षी पुढील सूत्रात म्हणतात, प्रेमभक्तीच्या प्राप्तीचे साधन हे प्रामुख्याने महापुरुषांच्या कृपेने अथवा भगवत कृपेच्या लेशमात्रानेच सिद्ध होते. महापुरुषांच्या श्रद्धापूर्वक आणि विश्वासपूर्वक केलेल्या सत्संगाने विषय तर आपोआप सुटून जातातच, शिवाय श्रवण आणि कीर्तन हे सुद्धा घडते. श्रीमद भागवतात सत्संगाचे महात्म्य वर्णन करताना सुत महाराज म्हणतात, भगवंताचा संग करणाऱ्या प्रेमी भक्तांचा निमिषमात्र संघाची तुलना स्वर्ग इत्यादी गोष्टींच्या काय तर पुनर्जन्माचा नाश करणाऱ्या मुक्ती बरोबर सुद्धा केली जाणे शक्य नाही. मग मृत्यू लोकातील राज्य संपत्ती यांची ती गोष्ट ती काय. देवर्षी पुढील सूत्रात म्हणतात, परंतु महापुरुषांचा संग हा दुर्लभ, अगम्य आणि अमोघ आहे. भगवंताच्या कृपेनेच महापुरुषांचा संग सुद्धा प्राप्त होतो. महान संतांची भेट ही निश्चितपणे हरीच्या कृपेनेच प्राप्त होते. पुढील सूत्रात देवर्षी म्हणतात, भगवंत आणि भक्त यामध्ये भेदाचा अभाव असतो. भगवंताचे भक्त हे भगवंत स्वरूपच असतात. श्रीमद भागवतात भगवान उद्धवास म्हणतात, अरे उद्धवा, साधू हे माझे हृदय आहेत आणि मी त्यांचे हृदय आहे. ते माझ्याशिवाय अन्य कोणालाही ओळखत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांना सोडून मी अन्य कोणालाही जाणत नाही. देवर्षी पुढील 42व्या सूत्रात अर्जवून सांगत आहेत की त्या सत्संगाची साधना करा, त्याचीच साधना करा. भगवंताच्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी भगवंत प्रेमी महापुरुषांच्या संघाची प्रबल इच्छा करा. भगवंताच्या कृपेने असे प्रेमी संत नक्कीच भेटतील. भक्तीची सुलभता आणि महत्ता सांगताना देवर्षी म्हणतात, अन्य सर्वांच्या अपेक्षेने भक्ती सुलभ आहे. यापूर्वी
भक्तीचा महिमा आणि श्रेष्ठता देवर्षींनी वर्णन केले आहे. आणि भक्ती अन्य सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ असून सुद्धा ती साध्य करण्यास सुलभ आहे असे त्यांचे मत आहे. भक्तीच्या प्राप्तीसाठी विद्येची गरज नाही, धनाची आवश्यकता नाही, श्रेष्ठ कुलाचे प्रयोजन नाही, कठोर तपाची गरज नाही. आवश्यकता आहे ती केवळ निर्मल भावाने भगवंताच्या अपार कृपेवर विश्वास ठेवून प्रेमभावाने त्यांचे सतत स्मरण करण्याची. समस्त प्राणी भगवंताची कृपा प्राप्त करून धन्य होतात, परंतु मनुष्य त्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणून ते भगवंतापासून वंचित राहतात. पुढील सूत्रात देवर्षी म्हणतात, भक्ती ही स्वतःच प्रमाण स्वरूप आहे, तिच्यासाठी अन्य प्रमाणांची आवश्यकता नाही. भक्ती ही शांतिरूप आणि परमानंद स्वरूप आहे. देवर्षी 78व्या सूत्रात म्हणतात, भक्तांच्या साधकाने अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिकता इत्यादी आचरण्यास योग्य अशा सदाचाराचे चांगल्या प्रकारे पालन करावयास हवे. पुढील सूत्रात देवर्षी म्हणतात, प्रेमपूर्वक भगवंताचे कीर्तन झाल्यास तो भगवंत शीघ्रच प्रकट होतो आणि भक्तांना आपला अनुभव करून देतो. भक्तीचे श्रेष्ठत्व अर्जवून सांगताना देवर्षी म्हणतात, 3 सत्यांमध्ये जे कायिक, वाचिक आणि मानसिक अथवा 3 काळामध्ये भूत, भविष्य आणि वर्तमान, भक्ती ही श्रेष्ठ आहे. यानंतर देवर्षी भक्तीचे 11 प्रकार सांगतात. ते प्रकार असेल: गुण महात्म्य आसक्ती, रूप आसक्ती, पूजा आसक्ती, स्मरण आसक्ती, दास्य आसक्ती, कांता आसक्ती, वात्सल्य आसक्ती, आत्मनिवेदन आसक्ती, तन्मयता आसक्ती आणि परमविरह आसक्ती. या ठिकाणी आसक्ती याचा अर्थ आपण लौकिक दृष्टीने घेतो तसा नसून प्रेमाची अत्युच्च स्थिती असा आहे. जे महात्मे प्रेमरूप अशा पूर्णतेस पोचतात त्यांच्या ठिकाणी या सर्वच आसक्ती विद्यमान असतात. व्रजगोपींमध्ये या आसक्ती होत्या. या निरनिराळ्या आसक्तींच्या द्वारा भगवंतांची भक्ती करणारे अनेक भक्त होऊन गेले. उदाहरणार्थ इत्यर्थ काही नावांचा उल्लेख खाली केला आहे. गुण महात्म्य आसक्त भक्त यामध्ये देवर्षी नारद, महर्षी वेदव्यास, शुकदेव, याज्ञवल्क्य, काकभुषुंडी, सूतमुनी, शांडिल्य, भीष्माचार्य, अर्जुन, परीक्षित, जन्मेजय इत्यादींचा समावेश आहे. रूप आसक्ती भक्तांमध्ये मिथिला नगरीचे नरनारी, राजा जनक, दंडकारण्यातील ऋषी, ब्रजवासी इत्यादींचा समावेश आहे. पूजा आसक्त भक्त यामध्ये श्री लक्ष्मी, अंबरीश, राजा पृथू, भरत इत्यादी येतात. स्मरण आसक्त भक्तांमध्ये प्रल्हाद, ध्रुव, सनत कुमार आणि यांचा समावेश आहे. दास्य आसक्त भक्त यामध्ये प्रामुख्याने श्री हनुमान, अक्रूर, विदुर इत्यादींचा समावेश आहे. सख्य आसक्त भक्तांमध्ये अर्जुन, उद्धव, संजय, सुदामा यांचा समावेश आहे. कांता आसक्त भक्तांमध्ये कृष्णाच्या 8 पट्टेराण्या येतात. वात्सल्य आसक्त भक्तांच्या मालिकेमध्ये कश्यप, आदिती, सुतपा यांचा समावेश, वृष्णी, मनु शतरूपा, दशरथ, कौसल्या यांचा समावेश आहे. याशिवाय नंद, यशोदा, वसुदेव यांचाही समावेश आहे. आत्मनिवेदन आसक्त भक्त यामध्ये श्री हनुमान, राजा अंबरीश, राजा बली, विभीषण, शिबी इत्यादी येतात. तन्मयता आसक्त भक्तांमध्ये
याज्ञवल्क, शुक, सनत कुमार इत्यादींचा समावेश होतो. परमविरह आसक्त भक्तांमध्ये उद्धव, अर्जुन, ब्रजातील नरनारी इत्यादींचा समावेश केला जातो. देवर्षी या दिव्य ग्रंथाची सांगता करताना 83व्या सूत्रात म्हणतात, सनत कुमार, वेदव्यास, शुकदेव, शांडिल्य, गर्ग, विष्णू, शेष, उद्धव, अरुणी, बली, हनुमान, विभीषण इत्यादी भक्ती तत्वांचे आचार्यगण एकमुखाने असे सांगतात की भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. देवर्षी अंतिम सूत्रात 84व्या सूत्रात म्हणतात, जे भक्त या ग्रंथात कथन केलेल्या भक्तीची फलश्रुती भक्ती तत्वांचे प्रथम देवर्षी अंतिम सूत्रात 84 सूत्रात म्हणतात, जे भक्त या ग्रंथात कथन केलेल्या भक्तींच्या तत्वांचे प्रथम आचार्य साक्षात भगवान शिवांनी केलेल्या उपदेशावर विश्वास आणि श्रद्धा ठेवतात, ते प्रियतम अशा भगवंताला प्राप्त करून घेतात. भगवंताचे प्रेम प्राप्त होणे हाच अंतिम अथवा 5वा पुरुषार्थ आहे आणि हेच जीवनाचे परमश्रेष्ठ फळ आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.